हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे, मला पण माहीत नाही, पण जाऊन बघूया कुठे कुठे काय काय करतोय ते. केल्यानंतर समजेल आजचा काय प्लॅन आहे. तो दादा येणार आहे, बाहेरूनच डायरेक्ट येणार आहे आणि आपण आज कुठे जायचं तोच ठरवेल. जाऊया, चला तर मग. तर मित्रांनो, आपण आता आलोय पर्यावर. दादाची वाट बघतोय, तो येणार आहे समोरून. बघा, जुना पूल आहे, खूप जुना आहे आणि हा पर्या आहे खाली. आणि आपल्याला पर्यावरच कुठेतरी मासे पकडायला जायचं असं बोलला होता. बघू आपण कुठे जाऊ मासे पकडायला. आणि हे वाट बघताय, ते हाक मार ना. पाऱ्याचं पाणी पूर्ण आटून गेले. पाणी खूप कमी झालंय. चल जाऊया, चल जाऊया. चला, आम्ही पण आता चाललोय. पुढे पुढे जाऊन बघूया. तर आपण पुढे पुढे जाऊया. तो बोलला होता की पुलावर या म्हणून. चालोय, आवाज पण देत नाही. तर पुढे जाऊन बघूया, खाली असेल अजून. बघू शकता किती जंगल आहे. लास्ट टाइम पण या जंगलामध्ये आपण आलो होतो. आणि मित्रांनो, दादा पण आलाय आणि आता आपण जाऊया मासे पकडायला. इन घेऊन आलाय म्हणजे काहीतरी त्याच्या डोक्यात प्लॅनिंग असेल. बघूया काय प्लॅन करतो ते, मजा येणार आहे. आणि आपण आता झालो चौघजण जाणार आहोत. तर मित्रांनो, आता चाललोय आपण ढवावर. आणि आज आपण पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार आहोत. म्हणजे बिलातून मासे कसे बाहेर येतात ते दाखवतो तुम्हाला. मेन टाकणार आहे, म्हणजे हुरा नावाचं एक झाड असतं, ते हुरा झाड तोडून आणायचं आहे आणि आपल्याला ते पाण्यात टाकायचं आहे. मग मासे कसे बाहेर येतात ना, ते तुम्हाला दाखवतो. पारंपरिक पद्धत आहे ही. खूप मोठं जंगल आहे आणि पर्या बघा जंगलाच्या मध्येच आहे एकदम. मित्रांनो, फायनली पोचलोय पण पर्यावर. आणि पाणी बघा अजून किती आहे, ते भरपूर पाणी आहे. आणि आपल्याला ह्या वरच्या ढवामध्ये मेहण्या टाकायचे. मेहण्या टाकणे म्हणजे वेगळ्या प्रकारचं एक झाड असतं, त्या झाडाचा चीक काढून पाण्यात टाकायचा असतो. मग मासे बाहेर येतात बिलातून. बघूया. पण ह्याच्या अगोदर पण आपले पूर्वज पण हेच काम करायचे आणि आता आम्ही करायला आलोय. बघूया काय होतं ते, किती मासे भेटतात ते. त्याच्यातून आपल्याला पुऱ्या टाकायचे. चला मग कामाला लागूया, चला. आणि मित्रांनो, मी आणि विशाल चाललोय आता. विशालला माहिती आहे, तो आपल्याला बरोबर घेऊन जाईल आणि ते आपण आणूया आणि त्या ढवामध्ये टाकूया. मासे बाहेर येतात. एकदम गावठी रामबाण उपाय आहे. विशाल आता कुठे घेऊन जातोय तर बघूया आपल्याला. बापरे, विशाल बघतोय व्यवस्थित एकदम. इकडेच असतात ना विशाल? इकडेच असतात बोलतोय, त्याला माहिती आहे. आणि त्याच्यासोबत जाऊया आपण. खूप जंगल झालंय. मित्रांनो, बघू शकता विशालला आता भेटलंय ते औषध. आपल्याला पाण्यात टाकायचं आहे ते, आणि तो तोडायला गेलाय वरती.
किती लागेल? भरपूर मोठं लागेल. जास्त पॉवरवाला आहे आणि त्याच्यामधून माशांना काय पाण्याला काय प्रॉब्लेम नाही होत, माशांना पण काय प्रॉब्लेम नाही होत. फक्त जे मासे झिंकतात आणि थोडे बाहेर येतात बिलातून, मग आपण पकडू शकतो. हे नॅचरलवाला आहे. आमचे पूर्वज पहिल्यापासून करायचे ना, त्यांची कला ही आम्हाला त्याने बहाल केले. ही झाडाचे फांदे याचे आपल्याला नंतर तुकडे तुकडे करून चेचून मग पाण्यात आपल्याला टाकायचे. हुऱ्या आहे. अजून खाली तोड विशाल, लागेल. जास्त मोठा ढव आहे. दे घेतो. तर मित्रांनो, आपण आता घेतलंय काढून. माझ्या पण हातात आहे, विशालच्या पण हातात आहे. भरपूर होईल विशाल बोलतोय. आणि आपण आता जाऊया. आपण जो ढव बघून आलेला आहे, पाणी बघून आले, तिथं जाऊया. त्यात मासे असतील असं दादा बोलतोय. पण हुऱ्या जर आणलाय तर घेऊन जाऊया. बघूया किती आपल्याला मासे भेटतात ते. मित्रांनो, हा तो ढव आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हुऱ्या टाकायचं आहे. चला आता हुऱ्या टाकायला जाऊ. मित्रांनो, हा बघा हुऱ्या घेऊन आलेला आहे. आणि आता हा ठेचायचा दगडावर आहे, पाण्यात टाकायचा. मित्रांनो, हुऱ्या टाकून तर झालाय. 10 मिनिटं झालेत. हा बघा डोकऱ्या, डोकरू मासा आलाय. हे बघा पिशवी, ती बघा स्वयं पिशवी घे. बघितलं मित्रांनो, हुऱ्या टाकल्यानंतर लगेच 10-15 मिनिटं झालेत फक्त. हे बघा, हे बघा कसं पकडताय. मासे आपोआप बाहेर येतात. हे बघा मित्रांनो, हे बघा वालय कशा येतात, बाहेर येतात बिलातून. सर्व नॅचरल वाला आहे. बघा मित्रांनो, मासे बाहेर येतात. हे बघा हुऱ्या लागलाय, म्हणजे परफेक्ट आपण टाकलेलं आहे. 10-15 मिनटं वेट केल्यानंतर, 15 मिनटं वेट केल्यानंतर ते दादा बाहेर आलाय. डोकरे आहे. हे बघ इकडं डोकरे आहे काय? वाल आहे ना. सगळं हुऱ्या लागलाय, वालय बरोबर बाहेर येतात. आमच्याकडे वालय पण बोलतात, पाते पण बोलतात त्याला. मित्रांनो, तिकडं मोठा आवाज करतात तिकडे. विशालच्या इकडे, विशालला दिसत नाही अजून. हे बघ दादा वरती. बढिया माल आहे रे. इथे बाहेर आलं पाहिजे. विशाल ती बघ दादा, ती बघ बाहेर आली. बघा शकता
वाले केवढे मोठ्या मोठ्या बाहेर आले, पुऱ्या लागलाय म्हणजे टाईम असा. सगळं वालय बोलतात, काय काय ठिकाणी पाते पण बोलतात. हे बघा एवढेच बघा, पुऱ्या लागलाय. विशालला पण भेटले. पाणी शांत ठेवायला लागतं ना, आणि शांत ठेवलं तर कुठून मासा येतो तो समजतं. मित्रांनो आवाज ऐकू शकता आतमध्ये, अजून आताच चाललाय, पुऱ्या आतमध्ये चाललाय बिलात. येतील बाहेर. आलाय मोठी आहे. हा पायाखाली लागतंय काय? खालून येतात ना ते. पाणी गडूल झालंय त्याच्यामुळे पायाखाली लागते, पण वरती येत नाहीत. अरे दा तिथे हलवते, ते बघ ते बघ ते बघ. आले नाही? ते बघा स्वयं तिकडे पकडतोय. विशाल तुझ्याकडे नाही काय? विशालकडे अजून चांगला लागलाय नाही. हे बाई विशाल, हे बघ विशाल, हे बाई लक्ष ठेवा. हे बाई इथे होते बघ. इन टाक. ते बघ तिकडे. तिकडे हा इथंच मोठी गेली आता. कुठे गेले? इथे गेले, वर गेले. ती बघ एवढा मासा भेटलाय. या आतापर्यंत मोठे असं सर्वात. ते बघा केवढे आहेत. दाखव स्वयं. हा तो बघितलाय. हा विशाल तिकडे बघ.
हे बाई हे बाई बाई डॉक्टर आहे नको. डोक्याला लागत नाही. मेन हे हुऱ्या डोकऱ्याला लागत नाही. नाही लागत नाही. स्ट्रॉंग आहे. ते डोकरे मासा आहेत ना त्यांना हुऱ्या लागत नाही. ते स्ट्रॉंग आहेत एकदम. नाही तर औषध पण हुऱ्या पण आमचा स्ट्रॉंग आहे. मित्रांनो आतापर्यंत एवढे पाती भेटलेत. स्वयंपाक करतो. अरे माझ्याकडे टाकतोय. चल बघा हात घालून काढतो. आहे हे नाही जाणार कुठे ती. बाहेर येत नाही म्हणून विशाल हात घाल. हे बाई बाई दादा डोकर आहे. हे बाई हे बघा असे वरती मासे येतात. हे बघ बाजूला. असं पाठीमागं पण लक्ष ठेवा. असं खालून जातात ना नंतर अशा वरती इथे हुऱ्या लागल्यानंतर आता तिरबिरीवर खालून जायचं पुढे. हे विशाल तिथे वरती पण मोठी हा दादा हे बघ दादा हे बघ केवढे आहे ते. बघा हे बघा त्या पातेऱ्यातच आहे. हां तीच बोलू तुला मोठी आहे म्हणून. हे बघ बाजूला इकडं. डोकऱ्या घेतलंस ना. डोकऱ्या घेतलास ना सोया. मोठा टाकलाय. हा बघ हा पुढे समोर बघ. पाठी बघ. हे बघ खाली. आणि हे बघा हातमध्ये बिलात हात घालून पण काढतात ते लोक. एक आता खेकड्यांना नाही लागत हुऱ्या. ह फक्त माशांना लागतो. खेकड्यांना नाही लागत. त्यांना लागले असतं तर आले असते ना बाहेर.
आता जिथे बघ ती बघ हिची तिथे हात हात करा तिथे पाला तिथे इथं इथं दादा इकडे इकडे पुढे आले हे बघ इकडं आतमधल्या बाजून बघ. हा आता काहीतरी भरायचं आहे अजून. आहेत ना. आतमध्ये आवाज करतात पण बाहेर नाही येतात. जसे घुसमटतील तसे येतील. तर मेहने लागेल तसं बाहेर येतील ना. हाय हाय हाताला लागतात. लागले. विशाल बघू शकता हात घालून काढतोय बघा दादा. हात घालून काढतोय. हे विशाल विशाल हे बघ बघ इथे इथे असते तसं थांब येईल परत वरती. मोठी आहे हे इथे तो विशाल डोकरे जाऊ दे मोठा होता पण डोकऱ्या मासा आमच्याकडे कोण खातच नाही. आतमध्ये आवाज करतायत ना बाहेर काही येत नाही. मेघा आतमध्ये ते होतात. पकड पकड जा 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 असे जा अक्षय जा मी तर बघतो. खाली पण बघा खाली जा. हा खाली जा गेले असणार. टोपऱ्या पेरे घे भाऊ खातो. भाऊला तर मासे खायला सांगितलं वैद्याने. खाली पण बघा काटार होते तिकडे खाली बघा. येलो ढावा नको नको डॉक्टर विशाल 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 हे पाहत आहे. हां हां तोड ना ह्याच्यानं तोड ना कोयते आहे बघ कोयते दे मी तोडतो. आल्या पाण्याला तिकडे खालच्या पाण्याचं बारके पण गेले तुझ्या.
सोय मी टाक बरं. धर ना आता गाव आता आले शाप गवड तो बारीक मासा असतील बघतो. बारीक माशाला पण लागला आहे. बारीक मासा आहे ना, बारीक मासा आहे ना तर नाही आली. ठीक आहे घ्या. बारीक मासा आहे ना, बारीक मासा आहे ना, समजायला जावं. त्याची तर ह्याच्या खाली जायच नाही आपण. मासा ना दांडा बिंडा कमी नाही, बारीक मासा कमी नाही आहे, भरपूर आहे. मोलूला पण लागले. बारीक मासा आहे ना, उशिरा लागेल. संध्याकाळी सगळं निवारलं ना 4-5 वाजता नाही सगळा गाव त्याच्यातला. दिसली ना विषय आज ती जायचं पाणी गडलंच ना खाली डुबतात लगेच ते. हा त्यांना काही झालेलं नसतं रे, फक्त डोलं त्यांचं बाद आहे होतात. मगाशी कुठल्या हो बारीक मासा आला सुंदर. समोर 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 कोली पण पडे. नाही मला गेलंय. मेला हिंदीत होत. हिंदीत गेला मी स्वतः गेला. इथली पोरं आहेत ना खाली सगळी पडलेली असते. ते नंतर जरा 5 मिनिटं बसू ना. बसायचं नाही दुसरीकडे जायचं. पासा गावल्याची बस झाल्या. कुठल्या इथं वर 2 टोलली तरी भरपूर झाल्या. 2 कांड्यावर तो टाकलेला ना तरी बस झाला. पाणी आणखीन कमी असतं ना मुंबई गावात बारका मासा पण झाला तुझ्या इथे. टाकलेली इथे आता जवळ उजव्या हाता जवळ कधी भात कापणी रे आम्हाला. भात कापून झाल्यावर पाणी एवढं न्याला लागलं 40 गावल्या. पुऱ्या भरपूर लागला असं ना. नाही धावीत वर काय कोण आणि ते मी त्या गप्पू. मित्रांनो पाणी तर खाली भरपूर होतं, त्याच्यामुळं आम्ही इथं हुऱ्या टाकलाय. नाहीतर आमच्या चौघांच्या काय
ते उपवासला नसतं ना, असतं हे भरपूर पाणी असतं इथं म्हणून साठी तर उपवास आहे. हा मासे पण भेटत आता भरपूर. स्वयं या. पिशवी काय केली? लगेच दुखतात खाली. विशाल मागं 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 तुझ्या पाठीमागं वरती खाली गेली बघ. हे बघ विशाल, हे बघ हा बघ. एवढी खायची बारीक बारीक मासे आहेत ना ते इकडे आलेत. हे बघ स्वयं पकड. हे बघा हे वरती टाक. बघा बारीक बारीक मासे. हे तो मासा गेला. ते बघा हा बघ दिसला. पकड हा हा बघा एक मासा बघा. उड्या मारून जेव्हा बाहेर पडतात ना हे घे. हा इथे भेटला. चल पाणी निवाल झाल्यावर थोड्या टायमाने तिकडे विसरलाय का अजून. हां विशाल मासा दिसला. अरे केला शट. बघा असं मासे वरती येतात. हे घे. छोटे छोटे मासे आता वरती यायला लागले. विशाल इन घेऊन ये. वाटतं इथं मासा आलाय. विशाल ती बघ आले. ती बघ बाहेर आली. हा बिलावर दिसली. हा बारीक मासा आता बारीक माशाला लागले. बघ आले ना उरकत जाऊ. नाही बारीक मासा आता वरती यायला लागलाय. भेटला. कुठे तो उड्या मारतो. आणि मित्रांनो पहिल्यांदा आमचं असं झालं की मेने टाकले ना खेकडा पण बाहेर आला. आणि केवढा आहे बघा. बघा केवढा येतो. मी नाही पकडणार. ठेवून देस खाली. पकडशील. हे पाणी तर गडूल झालंय. स्वच्छ होऊ दे तोपर्यंत आपण दुसऱ्या एका डवामध्ये आपण मेने टाकलंय तिकडे आता बघायला जाऊया. तोपर्यंत हे गडूल पाणी निवाल होईल आणि आपल्याला मासे अजून भेटतील. छोटे छोटे मासे आहेत ना ते तळाशीत राहतात. मग आपल्याला दिसत नाही नीट. मित्रांनो मासे भेटलेत तर आता. मित्रांनो हा व्हिडिओ तर खूप मोठा होईल. आपण आता हा सेकंड पार्ट म्हणून बनवू. आणि आता दुसरीकडे आपण मेने टाकले ते तुम्हाला दाखवायला घेऊन जातो. तर वरती आपण मेने टाकले.